बापूमांना ऐकूया. रविवारी होणाऱ्या आपल्या कारखान्याच्या निवडणुकीसाठी श्री जय भवानी माता पॅनल आणि या पॅनलचं चिन्ह आहे कब्बशी. या कब्बशीला आपण सर्वांनी शिक्का मारून मतदान आजची ही प्रचार सभा प्रचार सभे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या सर्वांचे आदरणीय अजितदादा पवार साहेब आपल्या कारखान्याचे उमेदवार आणि कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कारखान्याचे व्हाईस चेअरमन अमोलजी पाटील, राजवर्धन दादा शिंदे, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष हनुमंताबा कोकाटे, जिजामाता पॅनलचे सुनील दादा काळे, अर्जुन देसाई साहेब, किरण दादा गुजर, शिवाजीराव काळे सर, बापूमामा यादव, कार्यक्रमाचे अध्यक्ष विलास अण्णा माने, अरविंदजी भोसले, राज्याचे केकान, सत्य कदम, युवराज, राहुल चव्हाण, विठ्ठल फडतरे, विनायक, बापूराव चव्हाण, शुभम, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शुभम निंबाळकर, कमलताई हिंगणे आणि कारखान्याच्या बाळासाहेब सपकाळ, सर्जेराव भाऊ जामदार, अजून आता वाबळे आबा, माझे सगळे संचालक आणि रविदादा आणि उपस्थित सर्व श्री जय सगळेच उमेदवार, पत्रकार, मीडियाचे प्रतिनिधी, सर्व सभा बंधू आणि भगिनींनो, सर्वांनी 18 तारखेला आपण मतदान श्री जय भवानी माता पॅनलला करणं का गरजेचं आहे आणि यासाठी आजची ही प्रचार सभा आज आपल्या कुरवली गावामध्ये होते. निश्चित प्रकारे बापूंनी सांगितल्याप्रमाणे खरंच आगमन झालंय आणि सभेचा टायमिंग 6चा असताना 6ला नेहमीप्रमाणे 6ला 5-10 मिनिटं असताना दादा अगोदर हजर राहिले. निश्चित प्रकारे आज खरं तर एक चांगलं वातावरण पावसाचं आपण ज्याची वाट पाहतो. निश्चित प्रकारे थोडा कुरवलीमध्ये पाऊस इकडे थोडा कमी वाटतोय, पण आमच्याकडे थोडा पाऊस आज थोडा अकोला कळस त्या भागामध्ये सुद्धा पाऊस थोडा गरज होती आणि सुरुवात आज पावसाने केलेली आहे आणि दादांचं पण आगमन आज आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये झालेलं आहे. बंधूंनो, मी तुम्हाला एवढं सांगतो की ही निवडणूक आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाची आहे. ही निवडणूक आपल्या प्रपंचाची आहे, आपल्या संसाराची आहे. जे आपल्या संसारामध्ये जो आपण चांगल्या प्रकारचं वेळेत तोड होऊन त्याला चांगल्या प्रकारचा बाजारभाव कसा मिळेल त्याच्यावरती आपण अनेक स्वप्न रंगवत असतो आणि त्यासाठी बाबांना तुम्हाला मला एक विनंती करायची आहे. बाकी निवडणुका वेगळ्या आहेत. ही काय ग्रामपंचायतीची निवडणूक नाही आहे, ही काय सोसायटीची नाही आहे, ही काय झेडपीची किंवा पंचायतीची निवडणूक नाही. ही निवडणूक आपल्या प्रपंचाची निवडणूक आहे. त्यामुळे आपण सर्वांनी कुठेही गैरसमज नाही. काय वेगळा विधानसभेला हे भाषण असं केलं, लोकसभेला हे बाबांनो त्यावेळेस ते प्रस्तुत केलं. आज आम्ही सगळे एक कशासाठी आलोय? शेवटी हा कारखाना आपला निश्चित प्रकारे कारखान्याला दिवस हे भविष्यामध्ये राहिले पाहिजे, वेळेत कसा तुटला पाहिजे यासाठी बाबांनो ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे. जाचक बापूंसारखा ज्याला एक कारखान्याची माहिती आहे, एक अनुभव आहे, एक राज्य सहकारी साखर अध्यक्ष म्हणून ज्या माणसाने काम केले आणि एक निश्चित प्रकारे येणाऱ्या निवडून यांना दिल्यानंतर उसाला एक चांगल्या प्रकारचा आपल्या बाजारभाव मिळेल यासाठी बाबांना नवीन सगळं मंडळ, एक अनुभवी संचालक मंडळ, सर्व एक धंदेवाईक संचालक मंडळ करण्याचा प्रयत्न केलेला आहे. फॉर्म भरले होते याचा अर्थ तुम्ही धंदेवाईक नाही असं नाहीये, परंतु 21 जणांनाच उमेदवारी द्यायची असल्यामुळं आपल्याला आपल्या सगळ्यांना थांबावं लागलं आणि तुम्ही मनाचा मोठेपणा करून दादांच्या ह्याच्याखाली दादांच्या सांगण्यावरून जे उमेदवार जाहीर झाले ते आपण सगळ्यांनी विड्रॉल केला. त्यामुळं त्यात तुम्ही कुठलाही कमी नव्हता, परंतु शेवटी उमेदवारी त्यामुळं तुमचा मोठेपणा दाखवला. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे निश्चित प्रकारे बंधूंनो मी आभार मानतो. निवडणूक महत्वाची आहे.
3-4 दिवस राहिलेले येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये कुणीतरी व्हॉट्सअपवरती चुकीचं काय तर म्हणेल किंवा काय करेल. आयुष्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा, प्रामाणिकपणा हा खूप महत्वाचा असतो. आणि निवडणूक अनेक निवडणुका होत असतात. आज जर आपण एकमेकाला जर काय करत बसलो, फसवत बसलो, मोबाईलवरती जर चुकीचा प्रचार करत बसलो, तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याची अडचण जो करतो मनात करावे तसे भरावे त्याप्रमाणे भरावं लागतं. त्यामुळे बाबांनो कुठलाही विचार न करता पॅनल टू पॅनल जे 20 उमेदवार आहेत आणि 21वा ब वर्गाचा उमेदवार आहे त्याला आपण सर्वांनी मतदान केलं पाहिजे. लोकांना समजून सांगा का मतदान एकदम असं आपला शिक्का मारायचा आहे. त्यामुळं पहिल्या आपण पेटीज, माझं ग्रामीण भागामध्ये पेटीज म्हणतो, पहिल्या पेटीमध्ये 2 मतदान करायचे, दुसऱ्या पेटीत दोन्ही कपाशी मारायचे, दुसऱ्या पेटीत 2 मतदान करायचे, तिसऱ्या पेटीत 2 मतदान करायचे, चौथ्यामध्ये 3, पाचव्यामध्ये 3, 6व्यामध्ये 3 असे 15 उमेदवारांना आपल्याला जनरल मधनं आपल्याला त्यांना मतदान करायचंय. आणि नंतर 2 महिला, किरण नंतर महिलेची पेटी ना, नंतरची कुठली पेटी आहे? हा, पेटी कुठली नंतर? पेटी कुठली मारायची? महिला, तिथं महिलांची पेटी असेल तिथं 2 फुले आपल्याला कपाशीला मारायच्यात. त्यानंतर ओबीसी, मला वाटतं एनटी आणि ओबीसी त्यांना 1-1 फुली मारायच्यात आणि मागासवर्गीयांना पण 1च फुली मारायच्यात. अशा त्या 5 जागा. आणि ज्याचं बच आहे त्याला सेपरेट त्याचं मला वाटतं कारखान्यावरती त्यांचं मतदान आहे. त्यामुळे बाबांनो कुठल्याही प्रकारचा विचार करू नका. अजितदादा सारखा माणूस आज आपल्याला एक भक्कमपणे मिळाला. आज हा आपला रस्ता आपण बीकेबी यांनी जातो. काय पूर्वी रस्त्याची अवस्था होती? ठीक आहे, आज हा कारखान्याची जरी निवडणूक असली तरी काही गोष्टी तुम्हाला सगळ्यांना सांगितल्या पाहिजेत. आज शेतीच्या पाण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा निश्चित प्रकारे एक चांगल्या प्रकारचं पालकमंत्री म्हणून दादांनी नियोजन केलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला ह्या वर्षी पाणी मिळालं. ही निवडणूक फक्त कारखान्याची बघू नका, आपल्याला इतर अनेक गोष्टी आहेत, आपल्याला अनेक इतर गोष्टीचे काम आपल्याला सगळ्याला करून घ्यायचे, त्यामुळे अनेक प्रश्न आपले मार्गी लावायचे. त्यामुळे बाबांनो भविष्यामध्ये आज दादांना मी आपल्या माध्यमातून, दादा निरा देवधरचं कॅनलचं पाणी तिकडे जर सुरू झालं तर निश्चित त्याचा फटका आम्हाला बसणार आहे. ह्या फटका बसणाऱ्याला आम्हाला तुम्ही काहीतरी, दादा मी पण मंत्री आहे परंतु आपण आमचे आपल्या सगळ्यांचे नेते आहात, त्यासाठी हा जो गॅप आहे हा गॅप भरून करण्यासाठी की जेणेकरून उद्या इंदापूर तालुका असेल, बारामती तालुका असेल, वरचा पुरंदर तालुका असेल की जे निरा शेतकरी अवलंबून आहेत त्या लोकांना 50-100 वर्ष पाणी कमी पडणार नाही. यासाठी काहीतरी दादा हालचाल ही भविष्यामध्ये आता आपल्याला ही करावी लागेल. यासाठी निश्चित प्रकारे बाबांनो आपण, दादा आपल्याला मदत करतील. आपल्या बंधाऱ्याच्या दुरुस्त्या असतील, चिखलीचा असेल, आपण तिथं दादांनी सांगितलं ताबडतोब शेतकऱ्यांना चांगले पैसे आपण दुरुस्त्या तिथं घेतल्या. खाली इकडं सगळ्या निरा नदीकडे घेतल्या. तवशीचा पूल दादांनी सांगितलं की तवशीचा पूल आपल्या लोकांना सोयीचा हो. तवशीचा पूल आपण तिथं पाठीमागं ह्याच्यावरती तो पूल आपण मंजूर केलेला आहे, त्याचं काम आपलं सुरू झालेलं आहे. त्यामुळे बाबांनो मला तुम्हाला एवढंच सांगायचंय, लाईट बोर्डाचं तुमचं द्या, तुमचं पंचायत काम असू द्या, कलेक्टर कचेरीचं काम असू द्या, बाकी तहसील ऑफिसचं काम असेल, या कामामध्ये आपल्याला मदत कोण करतं, या कामामध्ये आपल्याला सहकार्य कोण करतं, सर्वांनी पाहिजे. असते कपाशीला मतदान असतील, मतदान न गरजेचं आहे हे आपण सर्वांना प्रकारे आपण सगळ्यांना सांगितलं पाहिजे. आणि काय म्हणायचं कोणी असेल कुठेतरी कर असे आपण अजिबात मध्ये महत्वाचे जे कपाशीच्या 20 फुले 20 आपण सर्व मतदान मतदान त्यांना स्वर्गीय आणि एनटी निश्चित करावं असं या वर्षी आता प्रत्येक गावात वाडी वस्तीवरती आपण बूथची सोय दादांच्या सांगण्यामुळे आपण सगळे झालेले. त्यामुळे अधिक न विचार करता दादांना आपल्याला बोलत असताना मी जास्त न बोलता आपण 18 तारखेला कपाशी चिन्हावरती शिक्का मारावा ही विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी पक्ष प्रवेश होता.